हॅलो गाईज, तुमचं इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्राचा महत्त्वाचा एक टॉपिक शिकणार आहोत, ते म्हणजे बाल विकास अर्थ. आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत बाल विकासावर परिणाम करणारे घटक. त्याचसोबत त्याचे घटक कोणते आहेत? अनुवांशिकता, पर्यावरण, अंतःस्रावी ग्रंथी. मग त्यात ग्रंथीमध्ये ग्रंथीचे संप्रेरके, त्याचे कार्य, त्याचे स्थान, हे सर्व आज शिकणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि चला सुरू करूयात. तर सर्वात आधी बाल विकासाचा अर्थ काय? बालकात कालांतराने होणारे गुणात्मक आणि परिणात्मक बदल म्हणजे बालविकास. बालविकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजे काय? पालकांकडून मिळणारे गुणवैशिष्ट्य यांना अनुवांशिकता म्हणतात. उदाहरणार्थ रंग, उंची, बुद्धिमत्ता, डोळे, आरोग्य. म्हणजे आपल्या पालकांकडनं आपण अनुवंश म्हणतो ना, की आपल्या पालकांकडनं काहीतरी भेटतं आपल्याला. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांचे गुण असतात ते आपल्या अंगी येतात. मग आपले जुने लोक म्हणतात वडिलांवर गेलाय, आईवर गेलाय. म्हणजे ते त्यांचे गुण त्या बालकामध्ये गेलेले असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राचे 23 जोड्या असतात. येतं आपल्याला माहिती, विज्ञानमध्ये शिकलो आहेत. त्यातील एक नाही लैंगिक गुणसूत्र दाखवणारे जोडे असते. म्हणजे त्याच्याने ठरते की मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, हे एका त्या गुणसूत्रावरती ठरत असते. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे, तो म्हणजे फ्रान्सिस गॅल्टोन. याने अनुवंशिकताबद्दल खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. तर त्याचे मुद्दे आपण आज शिकणार आहोत. दुसऱ्या पिढीकडून अनुवांशिक गुणधर्माचं संक्रमण किती प्रमाणात होते, त्याचा तक्ता त्यांनी दिला होता. त्यात असं म्हणणं आहे की आईवडील यांच्याकडनं अर्धे गुण येतात, 50%, म्हणजे 1/2. आणि आजी आजोबा यांच्याकडनं 1/4 गुण येतात, म्हणजे 25%. आणि पंजोबांची तुमच्यात अंगी गुण येत असतात, त्याच्यात 8 गुण, म्हणजे 12.5% गुण. तर दुसरा बालकाच्या विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण कसं तुमच्या विकासावर परिणाम कसं काय करू शकतो ते आपण जाणून घेणार आहोत. जन्मपूर्व वातावरण म्हणजे आईचे आरोग्य, आहार, आजार, संसर्ग, भावनिक स्थिती. तुम्ही म्हणाल आईचं काय कसं काय आलं इथं? आई तुम्ही पोटात असतात तेव्हा आई सर्व वातावरण जे भोगत असते त्याचा परिणाम तुमच्या पोटात असल्यामुळे तुमच्यावरही होत असतो. त्यानुसार तुमचं वातावरणात जे बदल होतात त्याच्यावरनं तुमच्या अनुवांशिकता आणि बाल तुमच्या विकासावरती बदल घडत असतो. त्यासोबत जन्मोत्तर वातावरण म्हणजे बालकाच्या जवळील व्यक्ती, भाषा, परिसर, आर्थिक परिस्थिती, आहार हा महत्त्वाचा असतो. त्यासोबत हे सर्व शिक्षण, आरोग्य, सामाजिक वातावरण, हे सर्व घटक महत्त्वाचे असतात, ज्याच्याने तुमच्या बालविकासावर परिणाम करत असतात हे घटक सर्व. त्याच्यानंतर अंतःस्रावी ग्रंथी. अंतःस्रावी ग्रंथी काय आहे? प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काही अंतःस्राव असतात, त्यालाच हार्मोन्स म्हणतात. हार्मोन्स म्हणतात ना आपल्या इंग्लिशमध्ये. तुम्ही अंतःस्राव समजलं नसेल तरी तुम्हाला हार्मोन्स हा शब्द समजला असेल. आपण 11वी-12वीमध्ये याला शिकलेलो आहे. तर याच्यात हे ग्रंथी व अंतःस्राव शरीराच्या रक्तात मिळून वेगवेगळ्या अंगात पोहोचतात आणि त्या अंगाची कार्यप्रणाली मजबूत बनवतात. म्हणजे हे ग्रंथी काय करतात? तुमच्या रक्तात मिसळतात आणि त्याच्याद्वारे तुमच्या सर्व अंगात हे फैलतात. म्हणजे फैलतात. त्याच्यानंतर तुमचे जे अंगाची कार्यप्रणाली, अंगाचे काम करण्याची क्षमता आहे ती एकदम मजबूत बनवतात. तर आता आपण ग्रंथी बघूयात, त्यांची संप्रेरके बघूयात आणि त्यांचे कार्य बघूयात. तर सर्वात आधी आपल्याला एक ग्रंथी दिलेली आहे, ती म्हणजे पीयूषका ग्रंथी. आणि याच्यावरती या तक्त्यावरती तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन पाहण्यास मिळेल. हे दरवर्षी एक क्वेश्चन येतोच. तर तुम्ही सर्वात आधी बघूया ग्रंथीमध्ये सर्वात आधी आहे पीयूषका ग्रंथी. पीयूषका ग्रंथीला काय आहे? पिच्युरी ग्लँड, इंग्लिशमध्ये पिच्युरी ग्लँड म्हणतात. आणि त्याचं संप्रेरक आहे वाढीचं संप्रेरक आहे. आणि त्याचं कार्य काय आहे? अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे. अधिक सक्रिय झाली तर बाळ लांब होते आणि कमी सक्रिय झाली तर कमी विकास होतो. म्हणजे विकास जास्त होतो जर ती जास्त प्रमाणात राहिली, आणि कमी विकास होतो जर ती कमी प्रमाणात राहिली. याचं स्थान कुठे असतं? मेंदूच्या तळाशी, म्हणजे मेंदूमध्ये असते, मस्तिष्कामध्ये असते. आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला याच्यावरती क्वेश्चन समजला नाही, त्याच्यात पीयूषका नावच नाही होतं. मग पीयूषका नाव नाही येणार, त्याच्यात मस्तिष्क असंही नाव येऊ शकतं. याच्यावर असा ही क्वेश्चन विचारू शकतात, मस्तिष्क ग्रंथीचं कार्य काय? म्हणून तुम्हाला एक तर पीयूषका विचारतील किंवा मस्तिष्क विचारतील किंवा पिच्युटरी ग्लँड असं विचारतील. तर तुम्हाला हे नाव आठवण ठेवायचे. आणि याचं स्थान कुठे आहे? मेंदूच्या तळाशी, म्हणजे मस्तिष्क मेंदू, हे आठवण ठेवायचं. दुसरे कंठस्थ ग्रंथी, त्याच्यात असतात थायरॉईड.
थायरॉईड आपल्याला म्हणतात ना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, तर थायरॉईड ग्रंथी असतात याच्यात काय संप्रेरक कोणते थायरॉक्सिन. याच्यात चयापचय याच्यावरती क्रियेवरती नियंत्रण ठेवते आणि त्याच्यासोबत वाढीवर संतुलन आणते. वाढ केवढी व्हावी याच्यावरती संतुलन कोण आणत असतं? कंठस्थ ग्रंथी. आणि याचं संप्रेरक कोणतं आहे? थायरॉक्सिन. इंग्लिशमध्ये कसं मध्ये लिहिणार? थायरॉक्सिन. तर याच्यात ही कशात असते? गळ्यात असते. ज्याचं थायरॉइड त्याचे वाढ अनियंत्रित होते, आपल्याला माहितीच असेल. तर पुढची आहे उकस्त ॲडर्नल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. त्याचं संप्रेरक आहे ॲड्रेनलिन हे म्हणतात त्याला. आणि याचं कार्य काय आहे? याच्या कमतरतेने चिडचिडेपण, उदासीपण हे येत असते. त्याच्यासोबत संकटाच्या वेळी शरीरात तत्परता आणत असते ही ग्रंथी. याचं स्थान कुठे? मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला असते. तुमचं मूत्रपिंड असेल त्याच्या वरच्या बाजूला याची स्थान असते. उपकंठस्थ पॅराथायरॉईड. याचं उरुकस्थ हे असताना एक कंठस्थ पॅराथायरॉईड. एक कंठस्थ म्हणजे थायरॉईड आणि याचं उप म्हणजे पॅराथायरॉईड. याचं थायरॉटॉक्सिन हे संप्रेरके असते. आणि याचं कार्य काय आहे? शरीरातील कॅल्शियम नियंत्रणात ठेवत असते. आणि याचं स्थान कोणतं आहे? कंठस्थ ग्रंथी असते, त्याचं दोन्ही बाजूला असते. तुमचे मध्ये एक कंठ असतं, त्याच्या आजूबाजूला जे दोन भाग असतात तिथे ही उपकंठस्थ ग्रंथी ही असते. त्यासोबत स्वादुपिंड. याचं संप्रेरक कोणते? इन्सुलिन. आणि याचं कार्य काय आहे? रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवते. आणि याचं स्थान कोणतं आहे? उदरपोकळी जठराच्या जवळ. आणि पुढचं आहे रेडपिंड. याचं टेस्टोस्टेरॉन संप्रेरके म्हणतात. हे पुरुषामध्ये असते प्रामुख्याने. पुरुष प्रजनन संस्थेत वृषणाच्या प्रत्येक बाजूला असते व प्रजनन रचनेची वाढ करते. पुरुष लैंगिक वैशिष्ट्य विकसित करते, म्हणजे पुरुषाच्या लैंगिक बाबींशी निगडीत असते. याचं स्थान कुठे असतं? पुरुष प्रजनन संस्थेच्या वृषणाच्या प्रत्येक बाजूला. अंडाशय हे कोणाच्या? महिलेच्या याच्यात असतं. एस्ट्रोजन आणि प्रोगेस्टेरॉन हे दोन त्याचे संप्रेरके असतात. त्याचं कार्य काय? स्त्री लैंगिक वैशिष्ट्य व गर्भधारणा नियंत्रित करतात. आणि याचं स्थान कोणतं असतं? स्त्री प्रजनन संस्थेत गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना. अशा प्रकारे हा आपला टॉपिक संपलेला आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यावर पुढचा कोणता टॉपिक शिकवायचा याच्यावरती तुम्ही इथं कॉमेंट करू शकतात. कॉमेंटमध्ये जे सांगाल त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेल आणि अधिक नाही, फक्त 5 ते 10 मिनटात तुम्हाला पूर्ण टॉपिक हा समजून देईल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.